जागर प्रतिष्ठानचे शिलेदार विशाल दादा जाधव माजलगावच्या शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसलेले भूमिका पण कुठेही सरकारची हालचाल। गेल्या 5 दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या पीक विम्यासाठी आमचे जागर प्रतिष्ठानचे शिलेदार विशाल जाधव हे माजलगाव इथे आमरण उपोषण करत आहेत। आज उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांसोबत आमची बैठक झाली। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं आहे की जो पीक कापणी प्रयोगाचा 7 वर्षाचा डेटा आहे तो पब्लिक करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हे मी बघतो आणि हा विषय कॅबिनेटपर्यंत गेलेला आहे, त्याची पुढील प्रक्रिया काय सुरू आहे याची माहिती घेऊन मी सांगतो असं आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे। सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडून मिळालेलं आहे। उद्यापर्यंत साहेब काय भूमिका घेतात याच्या तिथून पुढं आंदोलनाची पुढची दिशा ठरवू। तुमचं नाव काय? मी किसन पाटील चव्हाण, अध्यक्ष जागर प्रतिष्ठान। खरीप 2025चा पीक विम्याचा विषय बीडमध्ये अनेक महिन्यांपासून पेंडिंग आहे। अनेक शेतकरी संघटना याविषयी आंदोलन करत आहेत। किसान सभा असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील आणि अनेक विरोधी पक्षसुद्धा याच्यावरती आंदोलन करत आहेत। अशाच प्रकारचं आंदोलन माजलगावमध्ये एक जागर प्रतिष्ठान आहे, त्याचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण माझ्यासोबत आहेत, त्यांचा शिलेदार विशाल जाधव हा करतो आहे। आणि त्या निमित्तानं काल आणि परवा एक 2-3 प्रकारचे बैलगाडा मोर्चा आणि रास्ता रोको माजलगाव परिसरामध्ये घडले आणि ते घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आज बैठकीचं निमंत्रण या ठिकाणी दिलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत ही बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये तेच जुने मुद्दे की का विमा दिला गेला नाही त्यांनी सांगत होते की ट्रिगर्स बसले नाही। एक तर मुळात DLIC कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांना विम्यामधली फारशी माहिती असं मला वाटत नाही आणि ट्रिगर्स हा विषय बोलत होते। रिस्क कमी झालेलं आहे तर ट्रिगर्स हे रिस्क डिफाईन करतात। ट्रिगर्स खराब होण्यानं किंवा रद्द होण्यानं फार काही नाही, तर रिस्क रद्द केलेले आहेत पहिली गोष्ट। परंतु रिस्क का लागल्या नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की उत्पादन जे आहे उंबरठा उत्पादन, ते उंबरठा उत्पादन फार कमी आलेलं आहे आणि उंबरठा उत्पादन कमी जरी आलेलं असलं तरी नुकसानीची टक्केवारी दिसत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही विमा देऊ शकलेलं नाही। तर त्यांना आमचा प्रश्न होता की नेमकं किती कमी आलं, कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या पिकांना किती कमी आलं याविषयीचं उत्तर द्या। त्यांच्याकडं त्याचं उत्तर नव्हतं। हे खूप शॉकिंग आहे की शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही। का मिळाला नाही तर त्याचं कारण आहे की नुकसान झालं नाही, पण नुकसानीची आकडेवारी मागितली तर कोणत्याही वेबसाईटवरती महसूल मंडळाची पीक कापणी प्रयोगाची मागच्या 7 वर्षाची गावनिहाय आकडेवारी नाही आणि या वर्षीची सुद्धा नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना एवढं तरी कळायला पाहिजे की आपल्याला का विमा लागला नाही, आपलं नुकसान किती झालेलं आहे आणि ते कसं देता येत नाही, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा 17,500चा आला होता की पीक विमा मुख्यमंत्र्यांनी 17,500 घोषित केलेला आहे आणि तो दिला गेला पाहिजे। तर कलेक्टर साहेबांचं असं उत्तर होतं की मुख्यमंत्र्यांनी काय घोषित करावं हा माझा प्रश्न नाही। मुळामध्ये याच देशामध्ये TN सेशनसारखे अधिकारी होऊन गेलेत आणि ज्यावेळेस राजकीय शक्ती चुकत असते त्यावेळेस त्यांचे कान धरून वटणीवर आणण्याचं काम तशा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। पण दुर्दैवानं सांगायची बाब अशी आहे की हे कलेक्टर तसे दिसत नाहीत। आम्ही त्यांना आठवण करून दिली की कृषीमंत्री असतील, खुद्द मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा पंतप्रधान देखील असतील, त्यांना असा कोणताही प्रकारची घोषणा करण्याचा अधिकार कॅल्क्युलेशन्स होण्यापूर्वी नाही, त्यांनी तो वापरला आणि निवडणुकांमध्ये जसे राजकीय सभांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा केल्या जातात तशी चुकीची घोषणा त्यांनी या विधानसभेमध्ये केली होती। त्यावरती तुम्ही शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम तरी किमान दूर केला पाहिजे। तुम्हाला विमा देता येत नाही तर तुम्ही सांगितलं पाहिजे की विमा देता येत नाही, हे कारणं आहेत, परंतु तशा कुठल्याही प्रकारचं लेटर ते काढणार नाहीत। कारण हे अधिकारी मला वाटलं होतं सिव्हिल सर्व्हिसेसमधून स्वतःचा स्वाभिमान पक्का करून इथं आलेले आहेत, परंतु असं दिसत नाही, ते पण पॉलिटिकल स्टंटमध्ये कुठंतरी सहभागी आहेत। तसं पाहिलं तर आता माझे सहकारी आपल्यासमोर बोलले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पीक विम्याच्या संदर्भानं जर आपण विचार करायला गेलो तर गतवर्षीची जी काही परिस्थिती होती, अतिवृष्टी झालेली होती आणि सगळं पीक शेतकऱ्याचं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि लोकांना मुख्यमंत्र्यांकडून भरीव मदतीची अपेक्षा होती। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या कुठंतरी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायची म्हणून त्यावेळेस त्यांनी तशी घोषणा त्यांनी केली होती की हेक्टरी 17,500 रुपये विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जाईल। वास्तविक ही घोषणा जी आहे तर ही घोषणा कायदेशीर किती होती हा एक प्रश्न होता। परत त्यानंतरची गोष्ट अशी झाली की याच्यामध्ये सरकारनं घोषणा केल्यानंतर बाकीची जी काही प्रोसिडिंग आहे त्या सगळी चालू ठेवली। मग त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोग झाले। पीक कापणी प्रयोगाचा त्या डेटा कुठलाही त्यांच्याकडं त्यांनी आम्हाला दिला नाही आणि आज कुठल्याही वेबसाईटवर उपलब्ध नाही। त्या संदर्भाने देखील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की तो डेटा मी उपलब्ध करून
प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि या आंदोलनाच्या संदर्भानं जो की विशाल भैया आमचा गेल्या 5 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करतो आहे, उपोषण करतो आहे. आज त्याची तब्येत खालावलेली आहे, परंतु प्रशासन त्यावर गंभीर व्हायला तयार नाही, राजकीय लोक गंभीर व्हायला तयार नाहीत. आणि त्या धर्तीवर आजची जी काही बैठक आहे तर ही यशस्वी झाली असंही म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्या बोलण्यातून की मी जी काही पुढील कार्यवाही करतो किंवा जी मी पुढील प्रोसिडिंग फॉलो करतो ह्या संदर्भातलं जे त्यांचं बोलणं होतं ते कदाचित आम्हाला ते आशादायी वाटतं. बघू उद्यापर्यंत काय होतं आहे तर, आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या उद्याच्या भूमिकेवर आपली आंदोलनाची दिशा ठरवू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.